लोकवृत्त न्यूज टॉप 20 हेडलाईन 26 सप्टेंबर 2024। राज्यात पावसाचे धुमशान सुरूच। साताऱ्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शहरातील रस्ते पाण्याखाली। भाजपची साताऱ्यातील 8 मतदारसंघांसाठी रणनीती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। विधानसभेसाठी यंत्रणांनी सज्ज राहावे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। निवडणुकीसंदर्भातील कामकाजाचा प्रशासनाकडून आढावा। कोयना धरणातून आजपासून विसर्ग सुरू होणार। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणातील पाण्याची आवक वाढली। युनेस्कोचे पथक 4 ऑक्टोबर रोजी सातारा दौऱ्यावर। प्रतापगड किल्ल्याची करणार पाहणी, शिवाजी संग्रहालयास देणार भेट। सातारा शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ। कुपर कॉलनी, निसर्ग कॉलनीसह जरंडेश्वर नाका परिसर चोरट्यांच्या रडारवर। 17 लाखांचा ऐवज लंपास। क्षेत्र महाबळेश्वरचा 187 कोटींचा पर्यटन विकास आराखडा। मात्र विकास आराखडा राबवण्यापूर्वी गावठाण जाहीर करावे, क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थांची मागणी। प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा। साताऱ्यातील केसरकर पेठेत आढळला बिबट्या, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। अन्नाच्या शोधार्थ बिबट्या नागरी वस्तीत आल्याचे वन विभागाचे। म्हसवड येथील नागरिक दूषित पाण्याने त्रस्त। मुख्याधिकारी साहेब, चूळ भरण्याच्या लायकीचे तरी पाणी द्या, अशी मागणी करत नागरिकांनी केला संताप व्यक्त। मान तालुक्यातील जांभुळणे येथे बापलेकाच्या अंगावर घर पडले। मातीच्या ढिगाऱ्याखाली गुदमरून वडिलांचा जागीच मृत्यू, तर मुलाला वाचवण्यात ग्रामस्थांचं यश। कराडच्या हद्दवाडीला रस्ताच मिळेना। मैदानातील खाचखळ्यातून प्रवास, वाढीव भागाची वाट बिकट। रस्त्यासाठी रहिवाशांचा लढा, तर महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। साताऱ्यात प्राथमिक शिक्षकांचा सरकार विरोधात आक्रोश मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने, संघर्ष आणखीन तीव्र करण्याचा इशारा। आमदार जयकुमार गोरेंचा पाप लपवण्याचा प्रयत्न। दहिवडीतील मागासवर्गीय समाजाने घेतला काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विधानाविरोधातील निषेध मोर्चाचा समाचार। मराठवाडी धरणावर जलसत्याग्रह सुरू। विविध प्रलंबित प्रश्नी धरणग्रस्त आक्रमक। तातडीने निर्णय न झाल्यास लढा आणखीन तीव्र करणार, धरणग्रस्तांचा इशारा। पाटणमधील वाहतूक व्यवस्थेचे 3-13, बेशिस्त पार्किंगमुळे वाढतीये कोंडी, पोलिसांनी शिस्त लावण्याची गरज। चाकूचा धाक दाखवून डॉक्टरला लुटले। साताऱ्यातील वाडेफाटा परिसरातील रात्री 9:15ची घटना। चालत जात असताना तोंडावर मारली बुक्की। फलटणला पावसाने जनजीवन विस्कळीत। परतीच्या पावसामुळे सर्वांचीच दाणादाण। पाटण तालुक्यातील मालधन येथील ब्रिटिश पोलीस चौकीची दुरावस्था। प्रशासनाकडून केले जाते सतत दुर्लक्ष। दहिवडीमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 3घांना अटक। पसार संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात। 14 दिवसांची सुनावली न्यायालयीन कोठडी। साताऱ्यातील 5 वर्षाच्या चिमुरड्याकडून कळसुबाई शिखर सर, विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव। लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।